गुड मॉर्निंग. तुम्हाला हे ठिकाण पाहायचं आहे का? चला तर मग पाहूयात. आज आपण निघालो आहोत हैदराबादपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवित्र श्रीशैलमच्या प्रवासाला. श्रीशैलम म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग. प्रवासाची सुरुवात सुंदर झाली. आम्ही गाडीत बसलो आणि आमचा रोड ट्रिप सुरू झाला. खूप दिवसांनी घरच्यांसोबत असे कुठेतरी बाहेर फिरायला जात होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. थोड्या वेळाने मस्त नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये डोसा, इडली, सांबर, चटणी हे सगळं होतं. आद्विक पण खूप छान नाश्ता करत होता. पुढे गेल्यावर वाटेत CNG भरण्यासाठी थांबलो असताना खूप गोड क्षण पाहायला मिळाला. आमचा आद्विक फुले तोडून मम्मीला देत होता आणि मम्मीसुद्धा आनंदाने ती डोक्यात घालत होती. बिझनेसमॅनला कोणत्याही वाळवंटात सोडा, त्याला कुठेही गेला तर बिझनेस सुचणारच, असा माझा भाऊ. त्यालाही काही बिझनेस आयडिया मिळाल्या, त्यानेही काही बिझनेस आयडिया घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि श्रीशैलममध्ये पोचलो. तिथे पोचल्यावर आम्ही दर्शनासाठी निघालो. दर्शन घेतलं. तिथल्या नियमांमुळे दर्शनाचा व्हिडिओ शूट करता आला नाही, पण मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि शांत होता. पावसाचे वातावरण झाल्यामुळे तिथे खूपच छान प्रसन्नता होती. दर्शनानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत दगड एकमेकांवर रचून ठेवलेले दिसले. तिथील एखादी स्थानिक परंपरा असावी असं वाटलं. त्यानंतर आम्ही श्रीशैलम धरणाजवळ थांबलो. काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ घेतले. खूपच सुंदर ठिकाण होतं. तुम्ही सुद्धा एकदा श्रीशैलमला नक्की भेट द्या. बाय.